नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. लातूरच्या धावपटूंची दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कामगिरी. डॉक्टर आरती झंवर ठरल्या भारतातील सर्वात वेगवान महिला. लातूरच्या क्रीडा क्षेत्रातून एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 86 किलोमीटरच्या कॉम्रॅड्स मॅरेथॉनमध्ये लातूरच्या 3 धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक पातळीवर देशाचा झेंडा फडकावला आहे. 14 जून 2026 रोजी पार पडलेल्या या अत्यंत खडतर स्पर्धेत लातूरच्या डॉक्टर आरती झंवर, डॉक्टर ब्रिजमोहन झंवर आणि संजीव भार्गव यांनी यशस्वीपणे धाव पूर्ण केली. डॉक्टर आरती झंवर यांचा नवा राष्ट्रीय विक्रम. या स्पर्धेत लातूरच्या डॉक्टर आरती झंवर यांनी अवघ्या 8 तास 45 मिनिटात 86 किलोमीटरचे अंतर पार केले. ही नेत्रदीप कामगिरी करत त्यांनी या स्पर्धेत भारतातील पहिल्या सर्वात वेगवान महिला धावपटू होण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वय आणि जिद्दीवर मात करत मिळवले यश. डॉक्टर ब्रिजमोहन झंवर व डॉक्टर आरती यांचे पती डॉक्टर ब्रिजमोहन यांनीही आपल्या जिद्दीच्या जोरावर ही अत्यंत कठीण स्पर्धा 11 तास 32 मिनिटात पूर्ण करत यश संपादन केले. संजीव भार्गव वयाची 50 ओलांडल्यानंतरही 56व्या वर्षात संजीव भार्गव यांनी प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर 10 तास 37 मिनिटात हे 86 किलोमीटरचे अंतर पार केले. त्यांच्या या कामगिरीचे आजच्या तरुणासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. लातूरच्या या तिन्ही धावपटूंना पुण्याचे प्रसिद्ध प्रशिक्षक डॉक्टर योगेश सातव आणि रणहोलिका रनिंग ग्रुप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याकडून मिळालेले अचूक तंत्र आणि खडतर सरावाच्या जोरावरच हे ऐतिहासिक यश मिळवणे शक्य झाले, अशा भावना धावपटूंनी बोलताना व्यक्त केल्या. लातूरमध्ये ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत. या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घवघवीत यशामुळे लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून आणि समाजातील सर्व स्तरातून या तिन्ही धावपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे तिन्ही धावपटू लातूरमध्ये परतताच त्यांच्या मित्रपरिवाराने आणि क्रीडाप्रेमीने ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजी करत त्यांचे जंगी व ऐतिहासिक स्वागत केले. रत्नापूर न्यूज, लातूर.